सर्वोच्च न्यायालयाचं जे काही निकाल आहे उपवर्गीकरणामध्ये त्यांची बाजूनी आहे, त्याच्या संदर्भात आपण काय सांगणार आहोत? बघा, सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, तर सर्वोच्च न्यायालय हे म्हटलं नाही की तुम्ही उपवर्गीकरण हे लागू करा. प्रत्येक राज्य आपल्या आपल्या राज्यात लागू करू शकतात, परंतु त्याकरता या सरकारने, महाराष्ट्र सरकारने जर उपवर्गीकरण त्यांना लागू करायचे जे प्रयत्न चाललेले त्यांचे, तर त्याकरता सर्वांना विश्वासात घेतलं पाहिजे. कोणाचं काय मत आहे ते जाणून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे. परंतु त्यांनी उपवर्गीकरण करण्याचा जो घाट घातलेला आहे महाराष्ट्र सरकारने, तर त्याच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा काढलेला होता. बघा, सर्वात पहिले तर मी आमच्या तालुक्यातील आणि जे इतर ठिकाणाहून काही आलेले असतील त्यांचे सर्वांचे आभार मानतो की त्यांनी या मोर्चाला हजारोंच्या संख्येने येऊन यशस्वी केलं. तसंच त्यांनी या ठिकाणी कुठलंही रहदारीत अडथळा निर्माण होऊ दिला नाही. त्यांनी रुग्णवाहिका असेल, बस सेवा असतील, त्यांना अडथळा निर्माण होऊ दिला नाही. कुठल्याही सर्वसामान्य जनतेला त्यांनी कुठल्या प्रकारचा त्रास होऊ दिला नाही. आणि त्यांनी या मोर्चाकरता जे परिश्रम घेतले, त्यांनी खूप मेहनत घेऊन हा मोर्चा यशस्वी केलेला आहे. मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. तसेच समता सैनिक दलाचे जे आमचे सैनिक आहेत, ज्यांनी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मोर्चा इथपर्यंत आला तोपर्यंत त्यांनी खूप परिश्रम घेतले. आणि हा जो आंबेडकरी समाजाने जो मोर्चा एकत्र या ठिकाणी काढलेला होता एकत्र येऊन, तर त्या मोर्चाला त्यांनी यशस्वी करण्याच्या दिशेने खूप प्रयत्न केले. आणि त्याच पद्धतीने पोलीस प्रशासनाने या मोर्चाकरता जो चोख बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला, त्यांच्याही पोलीस प्रशासनाचेही मी आभार मानतो. आणि तसंच ज्या रावेरच्या तहसीलदार जे मॅडम, त्यांचेही मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारलं आणि आमचं निवेदन हे शासन दरबारी त्या मांडतील, त्यांनी पोहोचवतील असं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं. म्हणून मी सर्वांचे आभार मानतो. आणि पुन्हा जो भीम सैनिक आहे तालुक्यातला, त्यांचे तर मी विशेष आभार मानेल. तसंच नगरपालिका प्रशासन ज्यांनी स्वच्छतेच्या संदर्भात जे सहकार्य, त्यांचेही विशेष आभार मानतो मी. आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.